नमस्कार. आज केडीपेच्या इतिहासातील पहिली जे फॅमिली म्हणून जे ट्रिप निघाल्या केडीपेच फॅमिली ती आज निघाल्या. आज आम्ही देवदर्शनासह समुद्राच्या बीचवर जाणार आहे आणि एक फॅमिली म्हणून काय असतं तो अनुभव आज आम्ही सगळे घेणार आहे. ह्या ट्रिपला माझ्याकडून गणेश चव्हाणकडून शुभेच्छा. नमस्कार. आज इतक्या वर्षात प्रथमच केडीपीएच फॅमिली म्हणून माननीय श्री शिंगाडे साहेब यांनी ह्या सगळ्यांना एकत्र करून दापोली समुद्र किनारी एक ट्रिप आयोजित केली आणि त्याला सगळी केडीपीएचचे सर्व कामगार बंधू भगिनी सर्वजण मिळून आम्ही आता निघालेलो आहोत. शेवटपर्यंत आमच्यासोबत राहा आणि पुढची मजा बघा काय असणार आहे ते. बऱ्यापैकी सगळेजण आलेत, काही जण राहिलेत ते बहुतेक त्या बसमधून येणार आहेत. सान्या, बसचं टायमिंग किती होतं? बसचं टायमिंग सकाळी 5:45 होतं. हा, आता वाजलेत किती? 6 वाजून गेले तरी पण अजून काही गाडी टायमिंगवर आली नाही. 5:45 वाजले. बर, काही तुम्ही घेतलं का फॉलो? टायर पंक्चर झालाय? नाही, गाडी जरा कॅरी बॅग आणायचे आहेत. काहींना उलटीचा त्रास असल्यामुळे जरा वेळ होतो. राजू काय झाली तयारी? सगळी तयारी झाली ना? तुमचा नाश्ता झाला काय? नाश्ता झाला नाही का बरं? काय सकाळ सकाळ लावलंय मोबाईल मध्ये? ट्रिपला येत आहे ना तुम्ही? ही पोरगी नाश्ता झाला काय? आजच्या ट्रिपचं सगळं जे नियोजन केलंय ते आमचे मोरे आबा, आणि तेच आजच्या ट्रिपला नाही आहेत. सो आम्ही त्यांना खूप मिस करणार आहे. आबा, आम्हाला आता ट्रिपला जाण्यासाठी आम्हाला सोडायला आलेत है ना आबा? येत आहे का? प्रवासाचा सुखाचा हो. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. चला चला, आता उशीर झालाय, आपल्याला गेलं पाहिजे दापोलीला. चला चला चला, चला 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 चला. कोण आलंय कोण नाही याची सगळ्याची जी काळजी घेतोय तो आमचा सान्या. याला फोन लाव, त्याला फोन लाव. पुढच्या स्टॉपला आता तळवक मध्ये आमचा एक मित्र आहे आदित्य.
आहे शिरगावला आता इथे चहा घेण्यासाठी गाडी थांबलेली आहे. काका कुणीकडे जाताय? चिपळूणला जाताय? मला तिथपर्यंत नेताय का? म्हणजे जरा कोयनेतलं पाणी हे पाईपच्या हे मला वाटतं किती इंचाची पाईप असेल मुरले? किती इंचाची पाईप आहे? मुरले किती इंचाची पाईप आहे? 24 इंचाची पाईप नाही. 24 इंचाची हा जे काय असेल ते जे काय असेल बरं जे काय 24 इंचाची पाईप आहे. ही पाईपनं पाणी आपल्या समुद्रात नेलेलं आहे कोयनेचं पाणी. त्यामुळे समुद्र भरतो. त्या भीतर समुद्र काय भरला नसता आणि थोडासा खारटपणा कमी होतो. म्हणूनच आम्ही तुम्हाला म्हणून तुम्हाला आहे ना आम्ही तुम्हाला आमच्यासोबत नेतो. याचं कारण हे आहे की तुम्हाला काय जर माहिती असेल अफाट माहिती असेल तर आणि मला विचारा तुम्ही. याच्या पलीकडे आहे का नाही भरपूर काय पलीकडची माहिती वाजली इकडे तुम्हाला व्हरायटी ऑफ. सो गाडी आता इथे नाश्ता करायला थांबणार आहे. हाय बॉस. आ गए जनाब, किधर जा रहे हो? कोयना दापोली ट्रिप आहे आमची आजची आणि हा प्रवास करत असताना आम्ही जे जाणार आहे ते गुहागर मार्गे आम्ही दापोलीला चाललोय आणि हा रूट नक्की कसा असणार आहे तो तुम्ही व्हिडिओमध्ये बघालच. आणि व्हिडिओ आमचा हा शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला हा एक नवीन रूट सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. सो आता आम्ही चिपळूण गुहागर या दरम्यान एक रामपूर गाव आहे तिथे नाश्ता करायला थांबलोय आणि आता नाश्ता करणार आणि मग पुढच्या प्रवासाला लागणार आहे. आज जे आम्ही नाश्ता करण्यासाठी इथे थांबणार आहे ते एवढं भारी ठिकाण आहे ना. वाह क्या बात है. हाँ वाह क्या बात है. हम बहुत खुश हुए जनाब. एक नंबर लोकेशन. ऐसा लग रहा है कि वो आगे जाने के वास्ते हम इधर ही रुकेंगे तो बहुत अच्छा होगा. वाह एकदम सुंदर असं हे लोकेशन आहे. मी पहिल्यांदा बघतोय बरं का इकडे गुहागरला जाताना चिपळूण गुहागर दरम्यान हे एक रिसॉर्ट आहे. भारी रिसॉर्ट आहे.
हे इथलं रेस्टॉरंट आहे, खूप छान स्वच्छता देखील आहे आणि आजूबाजू परिसर लय भारी राव. लोकेशन कैसे आहे भाई? कडक. काय स्पेशल नाश्ता आले आहे. ओके, नाश्त्याला काय भावा? स्पेशल कांदे पोहे आहेत, शिरा आहे, उकडीचे मोदक आहेत. वा, अजून काय पाहिजे? हात दाबून. मोदक लय भारी, लय भारी बनत. अप्रतिम चव आहे मोदकाची. सर जरा कोण आहे का दादा? मोदक पाहिजे, मोदक दाखवू का मी? हो सर, एक आणता का पोहे? चला आपण आता इथल्या रूम्स पाहू. तर या इथल्या रूम्स आहेत. एकूण अशा टाईपच्या 10 रूम्स आहेत. AC नॉन AC दोन्ही टाईपच्या रूम्स आहेत. Hey guys, wow. Hey guys, hey guys. इधर मदर है. छान रिसॉर्ट आहे. तुम्ही या रूटने प्रवास करत असाल आणि जेवणासाठी किंवा राहण्यासाठी एखादं छान हॉटेल रिसॉर्ट शोधत असाल तर हे बेस्ट आहे. तुम्ही एकदा नक्की इथे भेट द्या, कारण इथला आम्ही आता नाश्ता टेस्ट केला तर खूपच बेस्ट नाश्ता आहे. आज नेचर सेरेमनीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. साधारण 8 वर्षापूर्वी एक संकल्पना माझ्या डोक्यामध्ये आली. मी व्यवसायाने ॲक्च्युली डॉक्टर आहे, पण एक चांगल्या पद्धतीचं नेचर सेरेमनी म्हणून ॲग्रो टुरिझम आम्ही ह्या ठिकाणी चालू केलं आणि आज या ठिकाणी कोयना प्रोजेक्टमधून सर्व लोक आले, त्या सर्वांचं स्वागत. या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीचं कोकणी ट्रॅडिशनल फूड, जवळजवळ 2 एकरमध्ये खूप सुंदर बाग, 10 रूमची व्यवस्था, स्विमिंग पूल, रेन डान्स, बाकी अनेक सुविधा आहेत. चिपळूण पासून साधारण एक 15 ते 20 किलोमीटर आणि गुहागर पासून साधारण 20 ते 25 किलोमीटर असे नेचर सेरेमनी रिसॉर्ट आहे. हे असं सेंटर आहे की ज्या ठिकाणाहून तुम्ही एक 65 ते 70 किलोमीटरमध्ये दापोली आणि 65 ते 70 किलोमीटर गणपतीपुळं आणि रत्नागिरी असं दोन्ही या ठिकाणी थांबून तुम्ही 2 दिवसामध्ये या रत्नागिरीतल्या जवळजवळ 90% पर्यटनाचा आनंद उपभोगू शकता. धन्यवाद. तर अशा प्रकारे पोटभर असा नाश्ता केलाय आम्ही आणि आता पुढचं जे लोकेशन असणार आहे तिकडं जायला आपल्याला प्रस्थान करायचं आहे. बापू, कसं झाला नाश्ता? लोकेशन मस्त. लोकेशन कसं होतं? लोकेशन मस्त, छान होत. नक्की एकदा भेट द्या बरं का. रामपूर. चला, आमचे आजचे खूप केअरटेकर आहेत आज सनी दादा. आजचं सगळ्यात महत्वाचं काम करतायत हे आपले काका आहेत. सगळ्यात भारी. आम्हाला सुखरूप घेऊन जाणार आहेत आणि सुखरूप परत आणून सोडणार आहेत. आजचं लोकेशन आत्ताचं कसं वाटलं? बेस्ट. नाश्ता कसा होता मॅडम? तुम्हाला आवडला नाही वाटतं? तर आम्ही आता आलोय धोपावे जेटी बोट आहे तिथे आणि या जेटीतून आमची बस आता आम्ही घेऊन जाणार आहे पलीकडच्या बाजूला आणि तिथून पुढचा जो प्रवास असणार आहे तो दापोलीसाठी प्रवास असणार आहे.
आता बघायला पाहिजे मला चालवायला दिलं काय. आपल्याला जायचं इथून दापोलीला आणि या माझ्या मागे. तर अशा प्रकारे आम्ही आता दापोलीला पोहोचलोय. दापोलीमध्ये आम्ही 2 रूम बुक केल्या होत्या श्री गणेश साई बीच रिसॉर्ट इथे, आणि तिथे आता आम्ही चेक इन करतो. कारण आम्ही आता बीचमध्ये पाण्यामध्ये जाऊन खेळणार वगैरे, तर नक्कीच आपल्याला फ्रेश होण्यासाठी 2 रूमची गरज लागणार. या हिशोबाने आम्ही इथं या रिसॉर्टला 2 रूम बुक केल्यात आणि इथे आता आम्ही चेक इन करतोय. तुमचं गाव कुठलं? काय समजली? गाव कुठलं तुमचं? धोकावळत ना आलाय? काय सांगताव काय? तर आता आम्ही निघालोय इथलं सगळ्यात फेमस असलेलं असं हरणे बंदर. हरणे बंदरला आपण कशासाठी जाणार आहे? मासे, स्पेशल मासे घ्यायला चाललोय. आले 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 मासे आले. तर ठरल्याप्रमाणे आम्ही आता आलोय हरणे बीचला. हरणे बंदर आहे तिथे, आणि आता इथे आपल्याला ताजे फ्रेश मासे घ्यायचे आहेत. चलो. हे बघा, हे या होडीतून आहेत ना आता मासे काढायचं चाललंय बाहेर, आणि ते या बैलगाडीतून आता इकडे घेऊन येतील बाहेरच्या बाजूला, जिथे आता लिलाव चालू आहे, म्हणजे चालू होईल आता थोड्या वेळात. तिथे आता आपण जाणारच आहे. सो अशा प्रकारे यांचं हे लिलाव आता सुरू होईल थोड्याच वेळात. अशा प्रकारे लय खतरनाक राव आहे. फ्रेश आहेत काय? फ्रेश हे काय वळवळतेच की नांग. राणे 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 2 आहेत त्यातला 3 आहेत. बोला सुरमा 1000. किती बोलतो मावशी? ठीक आहे, चला चला चला. फ्रेश आहे का? फ्रेश फ्रेश किती किलो आहे? 10 किलोचा असेल. 10 किलो. 10 सुरमई 10 किलोचे. असा आम्हाला अगदी योग्य रेट मध्ये ही सुरमई मिळालेली आहे, आणि जवळपास 10 किलो असेल. आणि हे प्रॉन्स हे घेतलेत, आणि आता हे साफ करून इथल्या काकी आहेत त्या देणार आहेत. मासा सुद्धा कट करून देणार आहेत.
बोला चला घ्या लवकर चला 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 चला. हे आमच्या अमोलदादांनी कधी नव्हे ते आज दातृत्व प्राप्त केलंय आणि त्यांनी दाखवलंय हा पूर्ण केले. हा बरोबर एकदम भारी. असंच काम करत जावा इथून पुढं. घोडा काय इकडे बघितलं तर बघा सुकी मच्छी देखील आहे आणि इथून पुढे ओली मच्छी आहे. लय मोठा बाजार भरतोय बघा इथं. मासं मारून आणि कटिंग करून घेऊन आलेत आपले भाव. झिंगा. चलो बैठो अभी जाने का है. आम्ही जे मासे घेतले होते ते या हॉटेलमध्ये बनवायला दिले होते आणि आता आम्ही सगळेजण या हॉटेलमध्ये आता जेवण करून मग पुन्हा आमचा परतीचा प्रवास चालू होईल. मासे घेतलेले ते आता फ्राय चालू आहे. आपण सगळ्यांनी आपली पोट भरली. आता आपण आपल्या गाडीचं पोट भरायचं आहे पाहिजे ना. गाडीचं पण पोट भरणं खूप गरजेचं आहे. नाहीतर मग आपल्याला कुठेतरी मध्येच राहावं लागेल.